नमस्कार मैत्रिणींनो. श्री स्वामी समर्थ. गोष्ट काही वर्षापूर्वीची. दंडकारण्यातील भिलवस्तीच्या प्रमुखाची लेक अवघ्या 10 वर्षाची शबरी आपलं निरागस बालपण जपत होती. आई वडिलांनी ठरविलेलं लग्न, त्यासाठी सुरू असलेली लगबग या साऱ्यांचं भान तिला मुळी नव्हतंच. कारण अंगणातल्या बोकडांच्या पिल्लांशी तिची गट्टी जमली होती. दिवस रात्र या तिच्या नव्या सवंगड्यासोबत तिचे खेळ सुरू राहायचे. आपल्या लग्नाच्या दिवशी या आपल्या सवंगड्याशी कायमची ताटातूट होणार, ही आईकडून कळलेली वार्ता ऐकून लहानगी शबरी हिरमुसली. असं होऊ नये यासाठी तिने आईची समजूत घातली. विनवण्या झाल्या, अश्रू गाळले, पण सगळेच प्रयत्न व्यर्थ. अखेर आईने दटावलं आणि वैतागून वडिलांसमोर शबरीला उभं केलं. पिल्लांना मारू नका. अगं, मोठ्या कष्टानं त्यांना आणलंय तुझ्या लग्नासाठी. पाहुण्यांना यांची चमचमीत मेजवानी दिली नाही तर कायमची बोलणी खावे लागतील. त्यामुळे यापुढे हा हट्ट सोड आणि गपगुपान लग्नाला उभी राहा. जरबेच्या आवाजात वडिलांनी दिलेल्या या ताकदीमुळे विषय थांबला. पण शबरीची तगमग थांबेना. आपलं लग्न म्हणजे निष्पाप पिल्लांना बळी, ही भावना छोट्या शबरीला सहन होणं शक्य नव्हतं. लग्नाच्या दिवशी जसा जसा जवळ येऊ लागला तसा तसा तिचा निश्चय पक्का झाला. माझ्या लग्नामुळे पिल्लांचं मरण ओढवणार असेल तर मला लग्नच नको, या विचाराने छोटी शबरी घरातून बाहेर पडली. रात्रभर धावत राहिली. मनात भीती होतीच, पण भिल्लाच्या त्या पोरीला जंगलाची वाट काही नवी नव्हती. रात्रभर धावायचं आणि उजाडताच इतरांच्या नजरा चुकवण्यासाठी झाडावर लपून बसायचं. दिवस सरत होते. वाट फुटेल तिथे लहानग्या शबरीची पावलं धावत होती. मात्र मनातील सद्भावनांना परमेश्वराचा आशीर्वादच मिळाला आणि म्हणूनच एका पहाटे तांबडे फुटताच झाडावरून दडून बसलेल्या शबरीला एका मुनींच्या आश्रमात नजरेस पडला. आश्रम कुणाचा, ऋषी कोण, अशी कोणतीही माहिती नसताना शबरीनं पहाटे उठावं, झाडलोट करून आश्रमाची स्वच्छता करावी आणि पुन्हा झाडावर चढून बसावं, हा दिनक्रम आखला. आपला आश्रम इतका वेळेत स्वच्छ कसा होतो हे पाहून सुरुवातीला मतंग ऋषींनी आश्चर्य वाटले. मात्र हे आपल्या शिष्याचे काम नव्हे हे त्यांनी ताडले. याचा धडा लावण्यासाठी रात्रभर जागत राहिलेल्या ऋषींनी सकाळी छोट्या शबरीला पकडले. प्रेमाने तिची विचारपूस केली. मात्र घाबरलेल्या शबरीच्या तोंडातून शब्दही फुटेना. मग ऋषींनीच तिची अवस्था जाणून तिला याच आश्रमात राहण्यास सांगितले आणि त्या दिवसापासून शबरी त्या आश्रमाची लेक झाली. आश्रमात अनेकांनी सेवा करत तिने एक सुंदर उद्यान फुलविले. दिवस आनंदात जात असतानाच मतंग ऋषींनी भगवंताकडून समाधीचा संदेश मिळाला. पुढील 2च दिवसात ऋषी मुनी आपल्याला कायमचे सोडून जाणार हे समजतात आश्रमातील सर्वजण अस्वस्थ झाले. मुनींनी भेट घेत त्यांचा उपदेश घेण्यासाठी त्यांच्याकडे गर्दी करू लागले. छोटी शबरी प्रत्येकांशी मुनींचा होणारा संवाद ऐकत होती. काहींचा बोध होत होता तर काही बाबी मात्र तिच्या कोवड्या मनाला समजत नव्हत्या. अखेरीस न राहून तिने मुनींना प्रश्न केला की उद्धार म्हणजे काय? माझा उद्धार व्हावा यासाठी मी काय करू? गुरुजींनी तिच्या मस्तकावर आपला हात ठेवला आणि मोठ्या प्रेमाने म्हणाले, काळजी करू नकोस, तुझा उद्धार आपोआपच होणार आहे. तरीही तिच्या चेहऱ्यावरचे भाव ओळखून मुनी म्हणाले की तुझ्या उद्धारासाठी प्रभू श्रीराम स्वतः येथे येतील. यानंतर सर्वांचा निरोप घेऊन मुनी निघून गेले. मुनींच्या जाण्याने शबरीला मात्र दुःख झाले. एकाकी वाटू लागलं. रात्री उशिरा ती झोप लागणार इतक्यातच तिच्या मनात विचार चमकला. रात्री उशिराने प्रभू राम आले तर आमची भेट कशी होणार? त्यांच्या येण्याची नेमकी वेळ ठाऊक नसल्याने ती अस्वस्थ झाली. त्यांची वाट पाहत रात्रभर जागीच राहिली. पहाट होताच प्रभूंच्या स्वागतासाठी तिने आवराआवर सुरू केली. तिच्या कुटीबाहेर परिसर झाडून स्वच्छ केला. त्यानंतर प्रभूच्या आगमनापूर्वी स्नान उरकण्यासाठी ती झऱ्याकडे गेली. मात्र नेहमीप्रमाणे तिथे खेळत न बसता तात्काळ ती कुटीकडे परतली. त्यानंतर श्रीरामाच्या स्वागतासाठी तिची लगबग सुरू झाली. प्रभूंना बसण्यासाठी आसन, सुगंधित फुले, पांढऱ्या शुभ्र फुलांचा हार, ताजी रसाळ फळे, सारं काही सज्ज झालं. पण प्रभू राम येईनात. तो दिवस सरला आणि त्यानंतर प्रत्येक दिवस हाच नेम सुरू झाला. दिवस रात्री भान उरले नाही, कारण झोपी गेले तर रामभेट होणार नाही या विचारांनी तिची झोप दूर पडाली. आजपर्यंत तिने श्रीरामांना पाहिले नव्हते. त्यामुळे मनातल्या मनात ती त्यांचे चित्र रेखाटायची आणि मनातच त्यांची पूजा करायची. यामध्ये अनेकदा भगवंतांनी तिला प्रत्यक्ष दर्शन दिले. मात्र तिला तो भासच वाटायचा. प्रभूंची आस लावून नेमके किती दिवस सरले हे तिला कळलेच नाही. मात्र तिची ही भक्ती पाहून आश्रमात मात्र आश्चर्य व्यक्त केले जायचे. आश्रमात आलेली चिमुरडी शबरी वयात आली. मात्र वयाच्या तुलनेत तिची भक्ती 100 पटीने वाढली. तारुण्यातील तिच्या भक्तींचे अनेक दाखले
दिले जातात. आश्रमातील सख्यासोबत दिवस सरत असले तरी परिसरातील अनेक ऋषीकडून भिल्लाची लेक म्हणून तिची हेटाळणी होत होती. अनेकदा तिला तळ्यातलं पाणी नेण्यास मनाई केली तर कधी तिच्यावर आरोपांची लाखोडी वाहिली, पण तिच्या भक्तीत तसूभरही फरक पडला नाही. हा आश्रम तिचं घर बनल्याने तेथील प्रत्येकजण तिच्यासाठी आईवडिलांच्या स्थानी होते. त्यामुळे आईवडिलांनी कधी खडे बोल सुनावले तर नाराज होण्याचे कारण काय असं ठामपणे सांगणारी शबरी अनेक उदाहरणातून कायमच भेटते. त्यातच रोजचा दिवस उगवायचा तो केवळ श्रीरामाच्या ओढीने. ध्येय निश्चित असलं की मग मार्गातले काटेही टोचत नाहीत. ही शबरीने दिलेली सर्वात मोठी शिकवण म्हणावी लागेल. तारुण्यही सरलं आणि पाठोपाठ वार्धक्य येऊ ठेपलं. शरीर थकलं, दृष्टी कमी झाली, हात थरथरू लागले, पण मन मात्र अजूनही रामाच्या प्रतीक्षेत चिरतरून होतं. वार्धक्यातही स्वच्छतेचा नेम ती चुकवत नव्हती. आश्रमातील प्रत्येकजण तिला विश्रांती घेण्याची विनंती करायचा, पण प्रत्येकजण तिला कामात हातभार लावण्यासाठी धडपड करायचा. मात्र प्रभू रामाच्या स्वागतासाठी आपल्याच हातून सारी तयारी व्हावी हा अट्टहास तिने कधीच सोडला नाही. त्या काळी ना आजसारख्या घड्याळ होतं ना कॅलेंडर, त्यामुळे किती वर्ष सरली, किती सूर्य मावळले याची गणनाच नाही. पण शबरीला त्याची पर्वा नव्हती. शरीर जर्जर झालं तरी प्रभूच्या दर्शनाशिवाय श्वास थांबणार नाही या विश्वासाच्या बळावर शबरी तग धरून होती. मनात प्रभूचे रूप आणि डोळ्यात त्यांच्याच पावलांचे आस धरून बसलेल्या शबरीच्या आयुष्यात अखेरीस तो दिवस आला. थरथरणाऱ्या हातात झावळ्याचा झाडू घेऊन शबरीने पहाटे झाडलोट सुरू केली. मुखातून प्रभू रामाचे नामस्मरण सुरू असल्याने बाकी कशाचे भान नव्हते आणि अशातच 2 पावलावर तिची नजर पडली. त्या पाठोपाठ आणखीन 2 पावले दिसले. परमोच्च शिखरावर पोहोचलेल्या भक्तीने पावलावरूनच देवत्वाची खून पटवली आणि साश्रू नयनांनी शबरीने मान उंचावली. यापूर्वी कधीही न पाहिलेल्या तरीही प्रत्येक क्षणोक्षणी मनात साठवलेल्या त्या प्रतिमा अखेरीस एक झाल्या. अवघ्या काही क्षणात तो अभूतपूर्व सोहळी शबरीने अनुभवला. कोटी सूर्याचं तेज, अनेक चंद्राची शीतलता एक झाल्या आणि शबरीची भक्ती फळाला आली. अखेर तुम्ही आलात प्रभू, हे शब्द आसमंतात घुमले आणि शबरीने प्रभू श्रीरामांच्या चरणावर लोळण घेतली. एरवी कधीही माते समान असलेल्या महिलेला आपल्या पायांना स्पर्श करू न देणारे राम त्या दिवशी मात्र अढळ नजरेने ही भक्ती स्वीकारत होते. त्यानंतर प्रभूच्या पाद्यपूजनाच्या शबरीने धरलेला हट्ट प्रभू रामांना मोडवला नाही. लक्ष्मणाने हरतहेने समजाविण्याचा प्रयत्न केला, मात्र शबरीप्रमाणे श्रीरामही भक्तीत या सोहळ्यात मग्न झाले होते. शबरी आणि प्रभू रामाच्या या भेटीचे हृदय सोहळा वाल्मिकी रामायणात शब्दबद्ध करण्यात आला आहे. जणू काही काळाचे चक्र मागे फिरले होते, कारण लहानग्या शबरीने पूजेचा जो थाट ठरविला होता त्याचप्रमाणे पूजा घडत होती. आधी पाद्यपूजा, मग गंध पुष्प फुलांचा वर्ष आणि सोबत अश्रूचा अभिषेकही. मग शबरीने काही फळ वेचून आणली. यामध्ये नक्की कोणत्या फळाचा समावेश होता, बोरं होती की अन्य फळ, याबाबत अनेक विवाद आहेत. मात्र त्या वादात न पडता बोरासारख्याही काही फळांचा सर्वत्र उल्लेख असल्याने शबरीची बोरं ही मन प्रचलित झाली. शबरीने चाखलेली बोरं पाहून लक्ष्मणाच्या चेहऱ्यावर आठ्या पडल्या, मात्र तरीही रामाने प्रेमभराने त्याच्या केलेला स्वीकार म्हणजे शबरीच्या वर्षानुवर्षाच्या भक्तीची पोचपावती होती. त्या लहानशा कुटीत असा सोहळा संपन्न झाला ज्याचे दाखले आजच्या कलियुगातही दिले जातात. शबरीने आपल्या कृतीतून शिकवलेली भक्तीची नवी परिभाषा आपणही जपलीत तर भगवंताच्या भेटीपासून आपल्याला कधीही वंचित राहावे लागणार नाही. ना कोणती दांभिक वृत्ती, ना अतिरिक्त खार्चिक पूजापाठ, केवळ मनातील निर्माण भक्तीची आस. इतकी सोपी कृती शिकवणारी शबरीमाई पुढील अनेक पिढ्यांची गुरु ठरते. तर मैत्रिणींनो, कशी वाटली कहाणी मला नक्की सांगा आणि माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा. धन्यवाद.